राम 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 राम. बाबा ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे. जालना लोकसभेची ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे आणि कुठल्याच आई बापाला असं वाटत नाही की आपल्या पोरानं पक्षाचा झेंडा घेऊन नेत्यामागं साहेबामागं पळावं, त्यांचे खेटर उचलावे, त्यांच्या चटाया उचलाव्या. प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरानं शिकावं, मोठं व्हावं आणि नोकरीला लागावं, हुद्द्याला लागावं, धंद्याला लागावं. पण यांनी त्यांच्या पोरांना आमदार खासदार केलंय, त्यांच्या सुनांना जिल्हा परिषद सदस्य केलंय आणि आपली शिक्षण व्यवस्था बिघडवून ठेवली. आपली शिक्षण व्यवस्था बिघडून ठेवली. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात, कॉपी देतात, आपल्या पोरांचा मेंदू भ्रष्ट करण्याचं काम यांनी केलं. आपले पोरं नोकरीला लागत नाही. आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचा झेंडा बांधतात आणि यांच्या मागं पळत सुटतात. अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि तरुणांच्या आता या ठिकाणी हे लक्षात आले. सर्वप्रथम ते बाबा तिकडे बसलेत सगळे, त्यांना असं वाटत चालेल लहान पोरग दिसायला लागले, खासदारकीची निवडणूक आहे, ते कुणीकडून आले, कसं काय सुरू आहे. आता मोबाईल मध्ये नसतो बऱ्याच जणांकडे मोबाईल. बाबा मी गेवराई पायगा गावचा सरपंच आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे. त्याचं कारण असं आहे, 25 वर्ष ज्यांना आपण सत्ता दिली ते आपल्या गावात येऊन बघायला तयार नाही. 25 वर्ष ज्यांना आपण मतदान दिलं ते आपल्या आरोग्याविषयी बोलायला तयार नाही, आपल्या शिक्षणाविषयी बोलायला तयार नाही, आपल्या रस्त्याविषयी बोलायला तयार नाही, आपल्या पोरांच्या भविष्याविषयी बोलायला तयार नाही. 25 वर्ष झाले सन्माननीय खासदार महोदयांनी बाबा एकही प्रश्न त्या लोकसभेमध्ये विचारला नाही. साधी ग्रामपंचायतची निवडणूक असली, सदस्य निवडायचा असला की आपण डोकं फोडाफोडी करतो. मात्र खासदार निवडायचा आहे, जिल्ह्याचं भवितव्य ठरवणारा, आपल्या लेकराबाळांचं भविष्य ठरवणारा माणूस निवडायचा आहे आणि 25 वर्ष आपण या ठिकाणी मतदान करतो. मात्र आता तरुणांच्या लक्षात आलेलं आहे, आता मतदार राजाच्या लक्षात आलेलं आहे की आपली आरोग्य व्यवस्था, आपली शिक्षण व्यवस्था, आपल्या शेतकऱ्याची अवस्था, त्याचा माल, त्याचा हमीभाव, त्याच्यावर बोलण्यासाठी कोणीतरी उभं राहिला आणि पर्याय म्हणून या ठिकाणी आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरतो. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मंगेश साबळे उभा राहिले की कल्याण काळे साहेबांमध्ये मंगेश साबळेमध्ये डिवायडेशन होतं, दोघं अर्धा अर्धा मत घेतात, दानवे साहेब पुन्हा निवडून येते. बरोबर ना? असं वाटतंय ना? अशा दाखवाय ना. मग या मंदिरावर हात जोडून तुम्हाला विनंती करतो की यावेळी ना कल्याण काळे बघू नका, ना काँग्रेस बघू नका, राष्ट्रवादी बघू नका, ना भाजप बघा. तुमच्या शेतकऱ्याचं लक्ष बघा, तुमच्या शेतकऱ्याचा पोरगा बघा, जे तुमच्यासाठी भांडायला तयार आहे, जे तुमच्यासाठी रस्त्यावर यायला तयार आहे, अर्ध्या रात्री तुमच्यासाठी आकांत करायला तयार आहे, जे वयाच्या 25व्या वर्षी तुमच्यासाठी अक्षरशः वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार. होय, मी सांगतो तुम्हाला, वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. त्या रावसाहेब दानवेला आणि कल्याण काळेला म्हणाव तुम्ही रस्त्यावर यायला तरी तयार का म्हणाव. येणार नाही बाबा, रस्त्याच्या बाहेर येत नाही, एसीच्या बंगल्याच्या एसीच्या